नमस्कार मित्रांनो, TRC मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मित्रांनो, मराठी मनोरंजन सृष्टीतील अभिनेता शशांक केतकर हा केवळ त्याच्या दमदार अभिनयासाठीच नाही तर त्याच्या स्पष्ट वक्तेपणा आणि निर्भीड स्वभावासाठी देखील ओळखला जातो. काही काळापूर्वी शशांक केतकरने प्रसिद्ध दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. एका मालिकेच्या मानधनाचे पैसे वेळेवर न मिळाल्यामुळे शशांकने सोशल मीडियावर थेट चॅटचे स्क्रीनशॉट शेअर करत आपली नाराजी व्यक्त केली होती. या चॅटमध्ये मंदार देवस्थळी लवकरच पैसे परत देईना असे आश्वासन देताना दिसत होते. मात्र वारंवार मुदत देऊनही पैसे न मिळाल्याने शशांकने कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देखील दिला. या वादाला अद्याप पूर्णविराम मिळालेला नसतानाच आता शशांक केतकरने केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. नुकताच दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांचा वाढदिवस साजरा झाला आहे. ज्या व्यक्तीला काही दिवसांपूर्वी कोर्टात खेचण्याची भाषा शशांक करत होता त्याच व्यक्तीसाठी त्याने वाढदिवसाच्या शुभेच्छा सोशल मीडियाद्वारे देताना दिसला आहे आणि त्या देखील अत्यंत अनोख्या आणि चर्चेचा विषय ठरणाऱ्या पद्धतीने त्याने या शुभेच्छा दिल्या आहेत. काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेला मंदार देवस्थळी यांच्यावरील एक जुना लेख सोशल मीडियावर शेअर करत अभिनेत्याने दिग्दर्शकाला शुभेच्छा दिल्या आहेत. जगाला काहीही वाटू दे, माझ्यासाठी तेव्हाही तू एक उत्तम दिग्दर्शक होतास आणि आजही आहेस, असं म्हणत अभिनेत्याने शुभेच्छा दिल्या आहेत. शशांकची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. काही जणांनी त्याच्या मोठ्या मनाचे आणि प्रोफेशनल दृष्टिकोनाचे कौतुक केले तर काहींनी मात्र या पोस्टवर नाराजी व्यक्त केली आहे. पैसे अडकले असताना वाढदिवसाच्या शुभेच्छा का, असा प्रश्न अनेक चाहतेकर्त्यांना दिसत आहे. तर मित्रांनो, या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा.